नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पिहू ही जीवाला मोबाईल दाखवते आणि बोलते, दादा 16 तारखेची ही रील आपली व्हायरल झाली आहे. तेव्हा जीवा देखील पाहू लागतो. तेव्हा लक्षात येते की लोकांनी खूप त्यावर घाण कमेंट केले आहे. अतिशय घाणेरड्या कमेंट असतात आणि त्या कमेंट्स वाचून जीवाला अतिशय चिंता वाटू लागते. त्यावेळेस मानिनी बोलते, जीवा काय करतोस, आता कमेंट वाचू नकोस. आणि त्यामध्ये धीर आणि भावजाईच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केलेले असतात. आपण पाहतो काही पत्रकार हे पार्थला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्या घरी येतात आणि त्याला विचारतात, तुमच्या भावाभावाची तुमच्या बायकोशी अफेअर असल्याचे समजल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे. घरामध्ये एवढे सर्व महायुद्ध घडून देखील तुम्ही दोघे आणखीन एका छताखाली कसे राहतात. तेव्हा पार्थ पत्रकार हे अनेक प्रश्न विचारतात. तेव्हा पार्थ तसे गोंधळून गेलेला असतो. तर तिकडे आपण पाहतो काही महिला मंडळांचा मोर्चा देखील काव्याच्या घरी असतो आणि सर्वजण हे काव्याच्या नावाने घोषणा देऊ लागतात आणि सर्व महिला या काव्याला प्रश्न विचारू लागतात, तू दीर आणि भावजाईच्या नात्याला कलंक लावलेला आहेस. आपल्याला दिरासोबत अफेअर करताना तुला लाज कशी वाटली नाही, असे अनेक प्रश्न त्या महिला तिला विचारू लागतात. आणि एक महिला बोलते, असल्या चरित्रहीन बाईशी बोलत काय बसलाय, तिच्या तोंडाला काळे फासा. आणि काही महिला तिच्या तोंडाला काळे फासण्यासाठी पुढे येऊ लागतात आणि तोंडाला काळे फासताना तेव्हा त्या ठिकाणी नंदिनी येते व त्या महिलेचा हात पकडते. आणि त्यावेळेस नंदिनी ही घरातील सर्वजण अतिशय घाबरलेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कशा प्रकारे नंदिनी ही काव्याचे रक्षण करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.